हाय नमस्कार मंडळी, मी दीपाली भटकंती दीपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मंडळी, लग्न सीझन जवळ आलेला आहे। आता लग्न म्हटलं तर आपल्याला दादर हा आपल्याला मेन डोळ्यासमोर उभा राहतो। म्हणजे कसं आपल्याला जो जवळ पडतो तो दादर एरिया। आणि आपल्याला जर तुम्हाला लग्नामध्ये मुलगीच्या साईडने म्हटलं तर आपल्याला रुखवात ही सजवलीच पाहिजे। तर आपल्याला येत नसेल रुखवात किंवा कोणी करून देत नसेल तर मी आज तुम्हाला असंच एक शॉप तुम्हाला दाखवणार आहे। रुखवात तुम्हाला जिथे रुखवात रेडीमेड मिळेल असं। तर हे दादरमध्ये तुम्ही आलात ना, छबिलदास गल्लीमध्ये महिला वस्तू भंडार करून हे शॉप आहे। भरपूर जणांना माहिती पण असेल, पण ज्यांना माहिती नसेल त्यांना मी सांगते। जिथे छबिलदास गल्ली, तुम्ही दादर स्टेशनवरून आलात ना, मी कोणालाही विचारलात ना छबिलदास गल्ली कुठे, कोणीही सांगेल तर तिथे हे महिला वस्तू भंडार असं शॉप आहे। तर इथे तुम्हाला रुखवातीच्या अनेक व्हरायटी बघायला मिळतील। तुमचं जर बजेट असेल 1000, 2000, 2500 अशा रेंजमध्ये पण तुम्हाला मिळतील। आणि जर तुम्हाला सिंगल पीस पाहिजे असतील तर सिंगल पीस पण मिळेल। तर मग आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवते काय काय वस्तू आहेत त्या। तर या मंडळी, तुम्हाला स्पेशल अशा वस्तू दाखवते। आणि मंडळी, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आपल्या भटकंती दीपाली या यूट्यूब चॅनलला। तर मग चला या मंडळी, आतमध्ये दाखवते तुम्हाला रुखवात स्पेशल अशी व्हरायटी, नवीन कलेक्शन काय आलेलं आहे ते, लग्नाची स्पेशल अशी रुखवात। या मंडळी, दादर स्टेशनवरनं तुम्ही सरळ चालत आलात ना तर हे राईट घ्यायचं आहे। छबिलदास गल्ली आहे इथे, हे बघा। तिकडनं सरळ तुम्ही चालत आलात ना, लेफ्ट साईडलाच हे शॉप आहे, महिला वस्तू भंडार करून। ही आपली छबिलदास गल्ली आहे, हे बघा। हे पूर्ण इथे ना तुम्हाला डेकोरेशनचं सामान मिळेल। पूर्ण तुम्हाला रुखवातीचं ह्या गल्लीमध्ये सामान मिळेल। आणि हाच आहे जो महिला वस्तू भंडार करून, हे बघा। तर इथे छान अशा वस्तू मिळतात आतमध्ये आपल्याला रुखवातीच्या, हे बघा। सुंदर अशा रुखवातीच्या वस्तू, तुम्हाला डेकोरेटच्या वस्तू मिळतील। तर आपण आतमध्ये जाऊन बघूया काय काय आहे ते। बघा, तुम्ही बघू शकता खूप छान अशा इथे वस्तू अवेलेबल मिळतील। बघा, पूर्ण असं तुम्हाला रुखवातीचं सामान असं अवेलेबल मिळेल। मंडळी, तुम्हाला जर आता कसं लग्न सीझन जवळ येते तर त्यासाठी छान अशी रुखवातीच्या वस्तू पाहिजे असतील ना, तर मी दादरला जर शॉपिंग करायची असेल तुम्हाला रुखवात स्पेशल महिला वस्तू भंडार करून हे शॉप आहे दादरला, दादर वेस्टला। तर इथे छान अशा रुखवातीच्या वस्तू अगदी रिझनेबल प्राईसमध्ये तुम्हाला बघायला मिळतील। आणि व्हरायटी वगैरे भरपूर आहे त्यांच्याकडे। तर आपण एक कलेक्शन बघूया काय काय आहे ते, हे बघा। आणि काय घेतलं मंडळी, पुढे ना आपण हँडलूमचे वॉल हँगिंग बघूया, तिथपासून स्टार्ट करूया। बघा, छान असे वॉल हँगिंग आहेत, तुम्ही बघू शकता। आतमध्ये ना त्या लोकांनी लोकरनी असे विणलेले आहेत, हे बघा। छान असे, आपल्याला कसं वेळ वगैरे नसेल, कोणी रुखवात वगैरे बनवून द्यायला नसेल आणि रेडीमेड रुखवात पाहिजे असेल ना, ते बघा छान यांच्याकडे कलेक्शन आहेत, बघू शकता। सुंदर वॉल हँगिंग आहेत। पुढे ना आपण सौभाग्यवान बघूया, हे पण असं रुखवातीमध्ये ठेवलं जातं। त्यामध्ये बघा पॅटर्न आहेत वेगवेगळे। आता हे नवीन डिझायनिंगमध्ये आहे। ह्याच्यामध्ये हळदी कुंकाचं तुम्हाला हे मिळेल, भांडं मिळेल। हळदी कुंकाचं करंड आहे, 2 हिरव्या बांगड्या आहेत आणि सुपारी आहे, हे बघा। हे अशा प्रकारे आहे। आणि पुढे पण आपण बघू शकता फणी आहे, नारळ आहे आणि जे ओटीतलं सामान असतं ना ते आहे, बघा। साधारण प्राइस वगैरे सिंगल याचं काय असेल? 150 ला, ओके, 80 ला, हे बघा। आणि अगदी रिझनेबल प्राइसमध्ये 150 असं प्राइस आहे ह्याचं। आणि हा 80 ना, हे बघा। हा 80 ना, हे बघा। हा 80 रुपीज, 80 रुपये अशी प्राइस आहे। त्याशिवाय ना तुम्हाला जर ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे पाहिजे असतील तर कलर्स वगैरे पण मिळतील। पुढे मंडळी सप्तपदी बघूया, छान अशा सप्तपदी ह्या लोकांनी डिझायनिंग केलेल्या आहेत। त्याप्रमाणे ना मंडळी, हे बघा, हे तुम्हाला जर असं फ्रूट वगैरे ठेवायचे असतील, हे कसे बनवलेले आहेत फ्रूटचं, रेडीमेड फ्रूट आहेत। हे कसलं आहे, प्लॅस्टिक आहे की फायबर आहे? प्लॅस्टिक, हे बघा। प्लॅस्टिकचे फ्रूट वगैरे असं आहे, हे बघा। हे पण आपण डेकोरेशनसाठी ठेवू शकतो। आणि ह्याच्यात मध्ये किती 5-6 फळं आहेत, हे बघा।
पुढे मंडळी तुम्हाला एक सुंदर अशी पालखीमध्ये वधू दिसते, ते पण असं डेकोरेट वगैरे तुम्ही साठी ठेवू शकता. छान असं वाटतंय. मंडळी आपण तुळस बघूया. वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये अशी ह्या लोकांनी डिझाईनिंग केलेले आहेत तुळस, आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये साईज डिझाईन मिळतील. हे बघा छान छान अशा. या छोट्या साईजमध्ये पाहिजे असेल तर छोट्या साईजमध्ये पण आहेत, आणि हे मोठ्या साईजमध्ये पाहिजे असेल तर हे बघा मोठ्या साईजमध्ये पण आहेत तुळस. पुढे ना आपण घरं बघूया. हे बघा पूर्ण असं डेकोरेशन केलेली घरं आहेत. हे बघा छान छान अशी, आणि प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे. डेकोरेशनसाठी तुम्हाला जर असं काही ठेवायचं असेल तर हे बघा छान छान असं डेकोरेट केलेले आहेत. पूर्ण असं बनवलेलं आहे त्यांनी, पूर्ण कागदाचं आहे बघा. तुळस आहे, पूर्ण डबल ह्याचं आहे माडीचं घर, आणि झाडं पण आहेत बघा पुढे अशी लावलेली. विहीर दाखवली आहे हे बघा. आणि छोट्या साईजमध्ये पाहिजे असेल तर छोट्या साईजमध्ये पण आहेत हे बघा वेगवेगळी अशी. आणि पॅटर्न वाईज त्या लोकांचे पॅटर्न वाईज त्यांनी प्राइस ही वेगवेगळी ठेवलेली आहे. वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्ही जर इकडे आलात तर तुम्हाला आयडिया येईल, कारण की इथे बघितलं तर भरपूर अजून अशी. आणि पुढे असं दाखवते तुम्हाला, अशी बैलगाडी आहे आणि त्याच्यात एक जोडपं बसलेलं आहे, आणि पाठी असं आपले जे धान्य असतात त्यांच्या पोती आहेत. हे पण असं आपण डेकोरेटसाठी ठेवू शकतो ऑप्शन म्हणून. खूप छान छान असे कलेक्शन आहेत वेगवेगळ्या टाईपमध्ये. हे बघा सुंदर असे, आणि डेकोरेट पण बघा खूप छान केलेले आहेत. त्याचप्रमाणे अजून बैलगाडी वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आहेत बघा, वेगवेगळ्या अजून. ना मंडळी तुम्हाला जर जेवणाची थाळी बघायची असेल तर हे बघा, हे पण असं एक नवीन पॅटर्न आहे. ते त्या लोकांनी ना असं वूलमध्ये डेकोरेट केलेलं आहे हे बघा, आणि केळीच्या पानावर आहे हे बघा. तर हे पण आपण असं डेकोरेटसाठी यूज वगैरे करू शकतो. आणि त्याच्यात आपल्याला अशी पक्वानं आहेत हे बघा ठेवलेली. आणि त्याच्यात जर आपल्याला स्वीट्समध्ये वगैरे पण पाहिजे असेल तर स्वीट्समध्ये वगैरे पण आहेत हे बघा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये. आणि बघू शकता तुम्ही मस्त असं ह्या लोकांनी पूर्ण असे पक्वानं दाखवलेली आहेत. स्वीट्स आपलं जे जेवण असतं ते पूर्ण असं, आणि प्रत्येकाची प्राइस ही वेगवेगळी असणार आहे. आणि जर तुम्हाला असं प्लेटमध्ये पाहिजे असेल तर बघा प्लेटमध्ये पण तुम्ही असं दाखवू शकता हे बघा. आणि तुम्हाला पुढे सप्तपदी पाहिजे असतील तर बघा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये सप्तपदी पण आहे हे बघा. वेगवेगळं अजून भरपूर यांच्याकडे कलेक्शन आहे ते बघा, वेगवेगळं आहे. छान छान असे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये पूर्ण अशा रुखवातीच्या वस्तू आहेत. पुढे ना तुम्हाला सुंदर असा मोर दाखवते बघा. छान असं मोर पण तुम्ही ठेवू शकता डेकोरेटसाठी. त्यामध्ये मोठ्या साईजमध्ये पण आहेत हे बघा. पुढे ना आपल्याला सप्तपदीसाठी पहिल्याच्या काळात ना साध्या सुपाऱ्या ठेवायच्या, पण आता कशी लोक जसं वेगवेगळ्या डिझायनिंगमध्ये ठेवतात. तर हे डिझाईन बघा आपण म्हणजे डिझायनिंग केलेल्या सुपाऱ्या ठेवतात. सुपाऱ्याच असतात पण त्याला असं ना वर्क केलेलं असतं हे बघा. वेगवेगळ्या तुम्हाला पॅटर्नमध्ये मिळतील सप्तपदी. त्या लोकांनी ही मोती डायमंड्स वगैरे लावून डेकोरेट केलेले आहेत हे बघा. आणि प्रत्येकाची प्राइस ही वेगवेगळी असणार हे बघा. जर तुम्हाला नेम असं तुम्हाला नेम प्लेट पाहिजे असेल ना तर हे बघा तुम्हाला मेहंदीचं हळदीचं नेम प्लेट वगैरे आहे बघा. आणि तुम्हाला जर बेबी शॉवरसाठी पाहिजे असेल ना ते बघा बेबी शॉवरसाठी पण आहेत. तुम्हाला बनवून पण मिळतील इथे. मंडळी जर तुम्हाला छान छान असे कलश पाहिजे असतील ना ते बघा कलश पण आहेत इथे. वेगवेगळ्या पॅटर्न वगैरे आहेत.
आणि तुम्ही बघू शकता डिझाईन वेगवेगळी आहे आणि तशी प्राइस पण ही वेगवेगळी असणार आहे बघा. छान असं आहे, वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आहेत हे बघा कलर्स. त्याप्रमाणे आपण ना पुढे मापट बघूया. वेगवेगळ्या डिझाईन मध्ये मापट आहेत त्यांच्याकडे आणि प्राइस ही प्रत्येकाची वेगवेगळी असणार. तरी मापट्यामध्ये स्टार्टिंग प्राइस काय आहे भाऊ? 250. ओके, 250 पासून स्टार्ट. 200 पासून आहे ना? हे बघा 250 पासून यांच्याकडे मापट्यांची प्राइस आहे आणि ना मस्त असं डेकोरेट केलेले आहे ते बघा. 250 आणि 300. मंडळी तुम्हाला जर मुंडावळ्या वगैरे पाहिजे असतील ना तर 150 पासून यांच्याकडे स्टार्ट आहे. छान छान अशा मुंडावळ्या हे बघा जोडी येणार. वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्हाला नवरा नवरीसाठी वधूवरासाठी जर मुंडवळ्या पाहिजे असेल ना तर छान छान पॅटर्न मध्ये आहेत. बघा मोत्यांमध्ये पण आहेत सुंदर अशा. वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आहेत मुंडावळ्या. बस आणि मंडळी तुम्हाला जर अशी तोरणं वगैरे पाहिजे असतील ना मोत्यांमध्ये ते बघा छान छान अशी तोरणं आहे. त्याचं प्राइस वगैरे काय आहे? 200 रुपये 250. ओके, 200 पासून स्टार्ट आहेत. वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा हे बघा मंडळी, जर तुम्हाला हात रुमाल म्हणजे आपण ताटावरचे रुमाल घ्यायचे असतील ना ते पण यांच्याकडे पॅटर्न आहेत. 150 पासून स्टार्ट आहेत. हे बघा छान छान अशी रुमाल आहेत. 150, 200 असे वेगवेगळी प्राइस आहे. तुम्ही डिझायनिंग घेणार तसं प्राइस ही वेगवेगळी आहे आपल्याला. हे बघा ते दाखवा ना. साईज पण आहेत, मोठ्या साईज मध्ये पण आपल्याला अवेलेबल मिळतील ना. हे बघा मोठ्या साईज मध्ये पण आहेत आणि ह्यांच्याकडे ना भरपूर असे कलेक्शन आहे. तुम्ही जर एकदा आलात ना तर व्हिजिट करा आणि छान असं कलेक्शन ह्यांच्याकडे बघून जावा. सुंदर सुंदर असे पॅटर्न आहेत. तुम्हाला जर हळदीचे ज्वेलरी वगैरे पाहिजे असतील ना ते बघा हे ज्वेलरी पण त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. छान छान असे तुम्हाला कलर वॉइस वगैरे मिळतील. स्टार्टिंग वगैरे काय आहे भाऊ ह्याच्यामध्ये? 120 आणि 150. ओके, हा म्हणजे पूर्ण सेट आहे ना 120चा. हे बघा 150ला असं 12 पीस आहेत आणि खालती हा मोत्यांना आणि फ्लावर मध्ये त्याचं काय प्राइस आहे? दागिने ते 350 पासून ते 850 पर्यंत आणि हे 350 पासून स्टार्ट आहे. वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये वेगवेगळी प्राइस आहे. हे बघा कलर बघू शकता, मस्त मस्त असे कलर आहेत आणि पूर्ण असं सेट आहे. बघा हळदीसाठी सेट आहे पूर्ण. आणि तुम्हाला स्मॉल मध्ये पाहिजे असेल तर हे बघा पूर्ण असं छोट्या साईज मध्ये पण आहे वेगवेगळा. आणि पॅटर्न वाईज तुम्हाला प्राइस ही वेगवेगळी मिळेल. त्याचप्रमाणे ह्यांच्याकडे असं वॉल हँगिंग वगैरे तुम्हाला पाहिजे असतील ना तर वॉल हँगिंग वगैरे पण आहेत. हे बघा आणि तोरणं बघू शकता तुम्ही, सुंदर अशी तोरणं आहेत त्यांच्याकडे. हे बघा पॅटर्न वेगवेगळे आहेत, प्राइस पण वेगवेगळे आहेत. फ्लावरमध्ये आहेत, तुम्हाला मण्यांमध्ये आहेत. हे बघा मण्यांमध्ये त्याच्यामध्ये असे गणपतीचं डेकोरेट केलेलं आहे बघा. प्राइस ही वेगवेगळी मिळेल. प्रत्येकाची प्राइस ही वेगवेगळी आहे बघा. हे बघा छान छान अशी तोरणं तुम्हाला बघायला मिळतील मंडळी. आणि तुम्हाला बस भरगच्च पाहिजे असतील तर भरगच्च पण तोरण आहेत. बघा तुम्हाला ना खणामध्ये नथीचं आणि असं कोयऱ्यांचं डिझाईन केलेली तोरण आहेत छान अशी. हे बघा आणि त्याचं साधारण प्राइस वगैरे काय आहे ताई? 750. ओके 750 असं प्राइस आहे. बघा छान छान अशी पॅटर्न मध्ये तोरण आहेत. नवीन पॅटर्न तुम्हाला दिसते. आणि हे शेले आहेत ना? शेले आहेत. हे बघा शेले तुम्हाला जर पाहिजे असतील ना तर शेले वगैरे पण यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि तुम्हाला जर अजून काही वेगवेगळ्या तुम्हाला जर डेकोरेट करायसाठी जर वस्तू पाहिजे असतील ना तर इथे तुम्हाला अवेलेबल मिळतील. तर तुम्हाला एकदा नक्की या दादरमध्ये आणि आपल्या असं तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर हे छान असं शॉप आहे महिला वस्तू भंडार. तर इथे तुम्हाला अगदी रिझनेबल प्राईसमध्ये आणि व्हरायटी यांच्याकडे भरपूर आहेत बघू शकता. आणि हे करंडे आहेत कुंकवाचे. हे बघा पुढे ना मंडळी सुंदर असा कासव आहे. हे बघा छान असा कासव डेकोरेट केलेला आहे. हे खोबऱ्याचं आहे ना? सुकं खोबरं आहे. बघा सुकं खोबरं आहे आणि अक्रोड आहे. असं त्यांनी
डेकोरेट केलेलं आहे। त्याचप्रमाणे मंडळी जर तुम्हाला दगडाचं हे खलबत्ता आहे, इथे तुळस आहे आणि हा दिवा आहे आणि बघा जातं आहे आणि वरवंटा पण आहे ते बघा, हे पण तुम्ही डेकोरेटसाठी। आणि जर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर छोटं लाकडामध्ये पाहिजे असेल ना तर लाकडामध्ये पण दाखवू शकता। आणि हे पूर्ण असे मातीचे तुम्हाला घोडा आहे, मोर आहे हे बघा, आणि हे गाय आहे। तुम्हाला जर असं साड्यांचं जर डेकोरेटसाठी पाहिजे असेल ना ते बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला कलर वगैरे पण मिळतील। आणि पुढे अशी कपबशीचं पण केलेलं आहे डेकोरेट। तिचं आपल्याला सेट घ्यायचं असेल तर आपल्याला काय रेंज वगैरे जाईल? पूर्ण असं रुखवातीचं सेट घ्यायचं असेल तर सेट प्रमाणे काही नसतं त्याच्यामध्ये, तुम्हाला ते देऊन चॉईस करून ते सर्व गोष्टी घ्यायला लागतात। तरी पण मिनिमम किती पर्यंत? 2500, 2500, 3000 असे। ओके, त्या रेंज मध्ये आपल्याला पूर्ण सेट मिळेल। तरी किती वस्तू त्याच्यामध्ये मिळतील? 2-3 हजारामध्ये आपल्याला मिनिमम 10 तरी? 10 ते 15। ओके, 10 ते 15। मंडळी तुम्हाला जर सुंदर अशा, तुम्हाला आता कसं लग्नाचा सीझन चालू झालेला आहे, तर छान अशा तुम्हाला रुखवातीच्या वस्तू घ्यायच्या असतील ना तर तुम्हाला 2-3 हजाराच्या जर तुमचा बजेट असेल तर इथे रेडीमेड तुम्हाला वस्तू मिनिमम 10 तरी, मी असं अंदाजे सांगते तुम्हाला, पण तुम्हाला मिनिमम अंदाजे 10 तरी असे पीस तुम्हाला येतील 2-2.5 हजारामध्ये। तर हे दादरला शॉप आहे महिला वस्तू भंडार। मगाशी मी तुम्हाला लोकेशन दाखवलेलं आहे आणि ह्यांचा ॲड्रेस वगैरे मी मेन्शन करते। तर इथे छान अशा वस्तू तुम्हाला बघायला मिळतील हे बघा। आणि रेडीमेड वस्तू आपल्याला जर वेळ नसेल तर छान छान अशा रेडीमेड वस्तू घ्यायच्या असतील ना तर नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा आणि छान अशा रेडीमेड वस्तू रुखवातीच्या अशा घेऊन जा। मस्त मस्त असे कलेक्शन आहेत। तुम्हाला जर इकडे आलात तर अजून व्हरायटी बघायला मिळतील। त्याचप्रमाणे इथे तुम्हाला वूल मिळतील, तुम्हाला रुमाल मिळतील, तोरण मिळतील, तुम्हाला अजून वेगवेगळ्या डिझायनिंग करायच्या वस्तू, होम डेकोरेटच्या वस्तू, भरपूर अजून कलेक्शन आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला ब्लाऊज वर्क वगैरे करायला ना इथे छान छान असे बघा, ब्लाऊज वर्क वगैरे करायला किंवा काही डेकोरेट करायचं असेल तर इथे मोती, डायमंड्स वगैरे पण अवेलेबल आहेत हे बघा। आणि हे आपल्याला तुम्ही कसं देता? हे पॅकेट वाईज देता? ओके, आणि हे बघा हे पॅकेट वाईज आहेत, वेगवेगळी प्राइस आहे डिझायनिंग मोत्यांची किंवा डायमंडची हे बघा। तुम्हाला जर ब्लाऊजला लावायला पाहिजे असेल किंवा काही तुम्हाला घरी काही डेकोरेट बनवायचं असेल तर इथे छान असे तुम्हाला वस्तू अवेलेबल मिळतील। हे लेस वगैरे पण आहेत ना। त्याचप्रमाणे तुम्हाला मंडळी जर ब्लाऊजच्या लेस वगैरे पाहिजे असतील ना ते बघा, ब्लाऊजच्या लेस वगैरे पण आहेत आणि तुम्हाला ह्या बॉर्डरमध्ये पण बघायला मिळतील। आणि तुम्हाला जर डेकोरेटसाठी अजून ट्रे वगैरे पाहिजे असेल ना किंवा गिफ्टिंग बॉक्स वगैरे पाहिजे असेल ना ते पण इथे अवेलेबल मिळतील। तुम्हाला जर काही तोरण वगैरे विणायचं असेल तर हे बघा इथे वूल वगैरे पण मिळतात हे बघा। आणि ही लोकांना किलोवर देतात आणि तुम्हाला दाखवते मी, तुम्हाला प्लेन कलर मध्ये पण आहेत आणि तुम्हाला ना मिक्स कलर मध्ये पण अवेलेबल मिळतील। पण हे सगळं किलोवर आहे ना, हे बघा किलोवर मिळेल। आणि हा दोरा वगैरे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आहे का? ओके, लोकरीमध्ये तुम्हाला साधारण 500 रुपये किलो पासून 2400 रुपये किलो पर्यंत। ओके, 500 रुपयापासून 2400। पण तुमच्याकडे प्रत्येक लोकरीचं पॅटर्न आहे का? हा, क्वालिटी वाईज, क्वालिटी कंपनी। आणि किलोवर मिळेल? किलोवर मिळेल, बॉल मध्ये मिळतील, म्हणजे शेडेड वगैरे आहेत ते बॉल मध्ये बघा। जर तुम्हाला नक्की एकदा या आणि या शॉपला व्हिजिट करा, छान छान असे तुम्हाला वूल वगैरे बघायला मिळतील। डेकोरेशनच्या वस्तू ह्यांच्याकडे भरपूर पॅटर्न मध्ये आहे ते बघा। तर मंडळी तुम्हाला जर अशाच रुखवातीच्या वस्तू, आता कसं लग्न सीझन जवळ येत आहे, छान छान रुखवातीच्या वस्तू आपल्या 1000 पासून ह्यांच्याकडे म्हणजे तुम्हाला पॅकेज मिळेल 1000, 2000, 2500, मिनिमम 10 वस्तू तरी मिळतील। आणि जर आपल्याला सिंगल वस्तू पाहिजे असतील तर सिंगल वस्तू पण मिळेल। त्याचप्रमाणे तुम्हाला अजून डेकोरेटसाठी, हळदीसाठी वेगवेगळ्या, म्हणजे अजून फंक्शनच असतात ना, आपलं लग्न म्हटलं का भरपूर फंक्शन असतात, तर अशा डेकोरेशनच्या वस्तू तुम्हाला बघायच्या असतील तर हे महिला वस्तू भंडार करून शॉप आहे, छबिलदास गल्लीमध्ये आहे। तर नक्की एकदा या शॉपमध्ये आणि सुंदर अशी खरेदी करून जावं अगदी रिझनेबल प्राईसमध्ये। तुमचं जर बजेट नसेल तर तुम्ही सिंगल वस्तू पण घेऊ शकता। आणि पॅटर्न यांच्याकडे भरपूर आहेत। आणि जर तुम्हाला काही तोरण वगैरे विणायचे असतील तर इथे किलोवर तुम्हाला वूल मिळतील, वेगवेगळ्या डिझायनिंगमध्ये आहेत।
तर छान अशी खरेदी करून जावा अगदी रिझनेबल प्राईसमध्ये. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत जाईल. आपला चॅनल बघायला विसरू नका, भटकंती दीपाली या यूट्यूब चॅनल. तर मग चला मंडळी, आपण इथेच थांबूया. बाय मंडळी.